नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत. जे दिल्लीमधल्या जंतर मंतर येथे जे मोठं सीजेपी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाचा आता शेवट झालेला आहे. त्याच्यामध्ये देशाचे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. परंतु या सगळ्या आंदोलन काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामध्ये जे प्रख्यात शास्त्रज्ञ अशी ओळख असलेले त्यांना म्हणवले जाणारे असे जे सोनम वांगचुक आहेत, त्या सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं. ते उपोषण नंतर त्यांनी मागे पण घेतलं. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या सगळ्या आंदोलनामध्ये बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा गोष्टी झाल्या. ते म्हणजे नाम रहेगा अल्लाह का वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये देशविघातक गोष्टी सुद्धा, देशविरोधी काय पण शक्तींचा सुद्धा वावर जाणवायला लागला होता. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर अभिजित दिपके यांच्याबद्दल ह्यांच्या गोष्टी सुद्धा सुरू आहेत. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारला एक मोठा धक्का बसला असून आता पुढे कोण अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा उडी घेतली. काँग्रेस असेल, त्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे असतील, या सगळ्यांनी त्या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःचं राजकीय परत काय पण पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आणि या सगळ्या गोष्टींचे आपण सातत्याने आता पुढच्या येत्या काळामध्ये आपण याचा डिटेल व्हिडिओज बनवणार आहोत. परंतु आज सगळा एक गोषवार आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या गोषवारची आज सुरुवात आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मला आंदोलनाच्या काय पण शेवटापासूनच सुरुवात करायची आहे. आपण सोनम वांगचुक यांच्याकडे नंतर येऊच आणि आंदोलनामध्ये काय काय झालं याच्याकडे येऊच. पण जो शेवट झाला, तो आंदोलनाचा शेवट झाल्यानंतर ज्या पद्धतीने शेवट झाला, या पद्धतीवरती ह्या गोष्टीवरती आपल्या प्रतिक्रिया काय, कशा पद्धतीचा शेवट होता, रदा हा शेवट अपेक्षित होता का? नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे माझ्यासाठी पण एक धक्का होता. कारण आजपर्यंत मोदींच्या गुजरातचे सीएम आणि त्याच्यानंतर आता 12 वर्ष भारताचे पंतप्रधान, या सगळ्या 25-27 वर्षाच्या काळात MJ अकबर हा जर एक राजीनामा सोडला तर त्यांच्या हाताखाली कुठल्याही मंत्र्याला राजीनामा द्यायला लागलेला आहे अशी परिस्थिती काही निर्माण झालेली नव्हती. अर्थात रिशफल मध्ये काही ड्रॉप झाले वगैरे, दॅट्स अ पार्ट ऑफ रुटीन वर्क. परंतु आरोप झाले आणि राजीनामा द्यायला लागला, असं जे मनमोहन सिंगांच्या काळात वारंवार घडलेलं होतं किंवा अनेक मंत्री जे जेलमध्ये गेलेले होते. किंवा मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची असेल तर ती संसद भवनात कशाला घेता, ती जेलमध्ये घ्या असं सांगितलं जायचं. तसं काही मोदी सरकारचं नव्हतं, पण ते झालेले आहे. तो राजीनामा आला, त्यामुळे तो एक धक्का बसला, यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतोय आणि इथे काळ सुकावतोय. ज्यांना आपण व्यवस्थेला नमवू शकतो असा एक कॉन्फिडन्स आलेला आहे आज, त्यांच्या त्या गैरवाजवी फाजील कॉन्फिडन्स विषयी मला शंका येते आणि ते या देशाला किती घातक आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. माती भडकवलेली आहेत आणि आंदोलन भरकटवलेलं आहे. काही मुद्दे जेन्युइन आहेत, परंतु काही आउट ऑफ एन्झायटी निर्माण झालेले आहेत आणि ते एन्झायटी अशी आहे की मला जे पाहिजे ते मिळालं नाही, ते मला डिझर्व करत होतो का मी, हा प्रश्न नाही. मला पाहिजे होतं आणि ते मला मिळालं नाही आणि त्याकरता मी व्यवस्थेला जबाबदार धरतोय, हा एक भाग आहे. दुसरं, व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आहेत, त्या समोर आलेल्या आहेत. हर्षद, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2024 सालापर्यंत या देशात पेपर फोडणे हा गुन्हाच नव्हता. जर एखाद्याला पेपर फोडताना पकडलं तर त्याला कुठल्या गुन्ह्याखाली हात टाकायचं, त्याला जेलमध्ये कशाकरता ठेवायचं, राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा त्याला ऍप्लिकेबल होता का, तर तो नव्हता असं प्रश्नचिन्ह आहे. 2024 कायदा आला, त्यातही लूपहोल्स निघाले. म्हणून मग एक सक्षम कायदा इथे आणण्याकरता 24 तासाच्या आत पावलं उचलण्यात आली आणि कम्युनिकेट करण्याकरता 75 वर्षाचे पंतप्रधान तरुणांच्या भाषेत त्यांना समजावं म्हणून मन की बात जसे रेडिओवर आणि फेसबुकवर आणि ह्याच्यावर येतात टेलिव्हिजनवर, त्याच्याऐवजी स्टेट ते आले इंस्टाग्रामवर आणि पहिल्याच इंस्टाग्रामच्या भेटीत त्यांनी तरुणांची मनं जिंकली. याचं कारण त्यांना 3,90,00,000 फॉलोअर्स आले. 3,90,00,000 व्ह्युअरशिप होती.
याच्यामध्ये अनेक त्रुटी समोर आल्या व्यवस्थेतल्या, आणि त्याबद्दल मी या आंदोलनाचे आभार मानेन. याच्यातल्या त्रुटींवर बोट ठेवताना त्यातून काही गोष्टी पुढे आल्या. ही तरुणाई खूप वेगळा विचार करते आणि त्यातले काही जेन्युइन आहेत. अशा एका 150 मुलांच्या जे महाराष्ट्रातली युवा नेतृत्व आहे त्यांना ऑनलाईन ऍड्रेस करायची शनिवारी संध्याकाळी मला संधी मिळाली होती आणि रविवारी राजीनामा आला. त्यातल्या एका मुलीने मला अतिशय जेन्युइन प्रश्न विचारला आणि ती मला म्हणली, अंकल मी मानते की पोलिसांनी अश्रुधूर सोडले कारण आंदोलन मुलं बेकाबू होत होती, पण त्या अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या नंतर कार्टन खाली पडतं ना, ती आम्ही गोळा केली आणि त्याच्यावर जी एक्सपायरी डेट होती ती अश्रुधुराची नळकांडी कधीच एक्सपायर झाली नाही. देन वी वेंट ऑन गुगल अँड सर्च की एक्सपायर्ड अश्रुधूर जर फुटला तर दॅट बिकम्स अ टॉक्सिक गॅस. आमच्यावर तुम्ही अश्रुधूर सोडा, पण टॉक्सिक गॅस म्हणजे गॅस चेंबर मध्ये मारल्यागत की जे हिटलरने केलेलं होतं कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ऍट क्रॅकॉफ, हे करायचा अधिकार या पोलिसांना कोणी दिला? हा अतिशय जेन्युइन मुद्दा आहे. अतिशय तुरळक प्रकार आहेत की जे आपल्याकडे घडले आणि ते म्हणजे पॅलेट गनचा उपयोग झाला. दॅट शुड हॅव बीन डन. दॅट्स द लास्ट थिंग यू शुड डू. तिसरी गोष्ट, ही तरुणाई टेक्नॉलॉजीमध्ये सरकारी यंत्रणेच्या एक स्टेप पुढे आहे. जसे मोदींबद्दल अतिशय बिभत्स व्हिडिओज आहेत, मोदींच्या आई बहिणीवरनं शिव्या आहेत, 56 इंच की छाती किती खोकला आहे दाखवण्याकरता एका मुलीने स्वतःची ब्रेसियरच दाखवली आणि ती हाताळा म्हणून सांगितलं. आता याच्या इतकी अक्कल शून्यता मी दुसरी, संस्कारहीनता मी दुसरी इमॅजिन करू शकत नाही. पण त्याच ठिकाणी अनेक क्रिएटिव्ह मीम्सही बघायला मिळाले. सो दिस जनरेशन कम्युनिकेट्स थ्रू मीम्स. दिस जनरेशन कम्युनिकेट्स थ्रू युट्यूब, थ्रू शॉर्ट मेसेजेस. आणि ही 2029च्या निवडणुकीची एक चुणूक आहे. ह्याच्यातनं खूप चांगलं क्रिएटिव्ह निर्माण होतं, परंतु यातनं एक डिस्ट्रक्शन होतं. मोदींनी योग्य वेळी व्यूहात्मक माघार घेऊन देशाला डिस्ट्रक्शन पासून वाचवलं. जरी आता असं वाटत असेल की तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं, मग ते काय फक्त आमदार खासदारांना फोडण्याकरता वापरता का? बोलणं खूप सोपं आहे, परंतु जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांवर गोळ्या घालायचा वेळ येतो तेव्हा सरकार 10 वेळा विचार करतं. आणि शेवटच्या बैठकीमध्ये जेव्हा हटवादीपणे ती मुलं नड्डांना सांगतात की 24 तासात राजीनामा आणा, नाहीतर 50,000 मुलं घेऊन आम्ही संसदेवर हल्ला करू. मग त्या 50,000 मुलांना तुम्ही ठार मारणार का? म्हणजे इकडे नेपाळ सारखी परिस्थिती आणायची, इकडे बांगलादेश सारखी परिस्थिती आणायची. हे मोदींनी टाळले, हे यांचं यश आहे. त्यामुळे आज ज्याला मोदींची माघार वाटत असेल त्याला लक्षात घ्या, लंबी छलांग लगाने के लिए थोड़ा पीछे जाना पड़ता है. और ये ज्वालामुखी से निकले हैं, तंदूर से डरते नहीं. सर, तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये बरेच मुद्दे मांडलेत, परंतु मला आंदोलनाचे अजून 2 मुद्द्यांवरती चर्चाच होत नाहीये, अशा 2 मुद्द्यांवरती यायचं आहे. ते म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे जे सोनम वांगचुक या सरकार विरोधात उपोषणाला बसले होते, ते सरकारच्याच प्रतिनिधींच्या हस्ते काय पण ज्यूस घेऊन ते आपलं उपोषण सोडतात. हे कसं काय झालं आणि याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय, हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे या आंदोलनामध्ये नाम रहेगा अल्लाह का असेल, सीता के पती का नाम लेके नीता के पती, हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. या आंदोलनामध्ये काही जिहादी असतील, देशविघातक शक्ती असतील, यांचा सुद्धा सक्रिय सहभाग उठून दिसत होता. या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं काय मत आहे? हे आंदोलन खरंच वेगळ्या वळणाकडे जात होतं का? आणि कशा पद्धतीने आंदोलनामध्ये तुमच्या बरोबरचा जो शेवटचा इंटरव्ह्यू होता त्यात मी सांगितलं होतं याची मोडस ऑपरेंडी वेगळी आहे. पाटीदार आंदोलन पाटीदार समाजापुरतं, मराठा आंदोलन मराठा समाजापुरतं आणि फक्त महाराष्ट्रापुरतं. इथे असं नव्हतं. इथे तरुणाईला भडकावलं गेलं होतं, एक विशिष्ट मेसेजेस दिले गेलेले होते आणि त्यांच्या मनात जी आपल्या करिअर बद्दलची एन्झायटी आहे, काही अनाटही आहे, पण ती असणं स्वाभाविक आहे. शेजारचा मुलगा नापास झाला की आपल्याला वाटतं उद्या माझा रिझल्ट आहे, मी नापास होणार आहे. त्याला नोकरी नाही मिळाली की मला वाटतं मलाही मिळणार नाहीये.
आणि काही त्यातले कन्सर्न जेन्युइन आहेत आणि त्या ऍड्रेस कराव्याच लागतील या सरकारला. पण लक्षात ठेवा, आज सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स खूप मोठा आहे आणि त्याच्यावरून दिलेलं आव्हान हे जास्त ऑथेंटिक वाटायला लागलंय. आणि मग आपल्याला पुढे करून आपल्या मागे कोण उभे आहेत याचं भान राहत नाही. कुणाल कामरा हा तुमचा चेहरा आहे, तो तुमचा प्रवक्ता आहे, नाम रहेगा अल्लाह का ही तुमची फिलॉसॉफी आहे, किंवा गडकरी अब तेरी बारी, इज दिस युअर अजेंडा? भारताचा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कोणाला डिस्ट्रॉय करायचं आहे? तुम्ही कोणाच्या हातातलं बाहुलं बनता? सोनम वांगचूक यांचा जीव महत्वाचा होता का त्यांनी सूप कोणाच्या हस्ते प्यायलं हे महत्वाचं होतं? खुद की जिद के लिए दूसरे की जान दाव पे मत लगाओ. सरकारने यशस्वीरित्या मध्यस्थी केली आणि त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला. त्या दोघांच्यात प्रचंड मतभेद आहेत. आजही माझ्या मनामध्ये सोनम वांगचूक यांच्याबद्दल मतभेद आहेत, पण त्यांचा जीव तेवढाच प्यारा आहे. आणि त्याकरता या सरकारने 2 पावलं तिकडे मागे घेतली. मग काय करायचं होतं? ज्याची 11 किलो वजन कमी झालं त्याला कैलासवासी ठरवायचं होतं. ते ठरवायची घाई झालेला वर्ग इकडे आहे. अनेक डाव्या चळवळीतल्या विचारवंतांचे त्याच्यावरच्या कॉमेंट्स बघा काय आहेत. सोनम वांगचूक तुम्ही स्पर्श कधी बदलला? अरे उपोषण सोडलं त्याबद्दल काही नाही, पण कोणाच्या हातून ज्यूस घेतलं? हे हे काय करायचं होतं? डू यू वॉन्टेड हिम टू डाय? वॉज दॅट युअर अजेंडा? अरे पोलिसांचं कौतुक आहे, इतके दिवस आंदोलन चाललं पण एक मृत्यू पोलिसांनी होऊ दिला नाही. जसं त्यांच्या इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे, जसं त्यांच्या पॅलेट गनचं फेल्युअर आहे, तसंच त्यांनी दाखवलेल्या संयमाचं मी प्रचंड कौतुक करतो. त्याचबरोबर पोलिसांनी योग्य वेळी काही वेळेला योग्य स्टेप्स घ्यायला उशीर केला याबद्दलही त्यांना बोल लावला पाहिजे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, एक नव्या आंदोलनाची रीती आहे. सरकारही हे शिकतंय. यानंतर सरकार आता शहाणं झालं असेल, आता ह्या तंत्राने तुम्ही पुन्हा सरकारशी नाही लढू शकणार. सर, हे जे मुद्दे तुम्ही सांगतायत की त्याच्यामधनं आता कशा पद्धतीने डाव्या चळवळींचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होता आणि ते कशा पद्धतीने त्यांचा अजेंडा पुढे रेटत होते आणि त्याच्यातून त्यांना या आंदोलनाचा वापर त्यांना गोष्टी करतात आणि सरकारने ते वेळीच रोखलं, ही चांगलीच गोष्ट झाली आणि त्याच्यामधनं त्या गोष्टी आपण रोखू शकलो. मग याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की ते जे अभिजित तिपके असतील, त्यानंतर तो दास असेल, त्यानंतर तो आशुतोष रांका असेल, हे सगळी मंडळी होती. या सगळ्या मंडळींची बॅकग्राऊंड वरती सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित झाले होते आणि त्यांच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी संशयास्पद वातावरण तयार झालं होतं. ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे की त्यांच्या सगळ्या बॅकग्राऊंड बद्दल आणि त्यांच्या खऱ्या खोट्याबद्दल आपल्याला काय वाटतं? जी अनेक विधानं आक्षेपार्ह त्यांनी केलेली आहेत ती सगळी लक्षात आहेत. आम्ही दलित आहोत, आम्ही कशाला भाजप आणि RSS मध्ये जाऊ, हे विधान आहे त्यांचं. सोनम वांगचूक यांना नंतर आंदोलन संपताक्षणी जाऊन भेटायला पाहिजे होतं, पण तुम्ही कपिल सिबल यांच्याकडे गेलात आणि त्यानंतर निवडून जे काय जिंकून आले त्यांना जे स्वतःचा विजय वाटतोय त्याच्यानंतर अभी तो पार्टी सुरू हुई आहे, त्याच्यानंतर एक जोरदार पार्टी झालेली आहे. तरुणाई आहे, पार्टी करतील, पण तरुणाई म्हणून खांद्यावर बसवल्यानंतर डोक्याचा तबला म्हणून वापर करायची जी रीत दिसते ना, ते डोके तरी निवडले सोनम वांगचूक यांचं. हे दुर्दैव आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जे तुम्हाला आता यश वाटत असेल ते यश नाही, ती एका देशातल्या एका मोठ्या अराजकाची नांदी आहे. आणि म्हणून सरकारचं अभिनंदन की त्यांनी हा इगो पॉइंट केला नाही. शिवाजी महाराजांनी सुद्धा जयसिंग मिर्झा राजे यांच्याबरोबर तह केला तेव्हा 23 किल्ले देऊन टाकले होते की जे मिळवण्याकरता शेकडो मावळ्यांचं रक्त सांडलं होतं, धारातीर्थी पडले होते आणि कोंढाणा दिला होता आणि त्या कोंढाण्यावर तर जिजाऊ होत्या आणि अत्यंत अपमानास्पदरित्या कोंढाण्यावरून जिजाऊंना खाली यायला लागलेलं होतं. परंतु काही वेळा हे अपमानाचे घोट पिना पडता है. हात मागे बांधून तलवारी शिवशिवत असताना हात मागे बांधून औरंगजेबाच्या दरबारात जावं लागलं. पण लक्षात ठेवा, पालख्या आजही शिवाजी महाराजांच्या निघतायत, त्यांच्या नावाने निवडणुका अजूनही जिंकायला आपल्याला मिळतायत, औरंगजेबाच्या नावाने नाही. हे यश त्या त्यागाचं असतं. आंदोलन केव्हा चालू करायचं,
कोणाला टाळून करायचं, कोणाला घेऊन करायचं आणि कधी मागे घ्यायचं याचा अंदाज नसेल तर आंदोलन हे विघातक गोष्टींच्या ताब्यात जातं. हा यापूर्वी आलेला अनुभव आज पुन्हा आलेला आहे. आमच्या ठाण्यामध्ये दत्ताजी तांबणे नावाचे एक मोठे समाजवादी नेते होते, फार मोठा माणूस, शतायुषी झाले, 100 वर्षाचं आयुष्य, स्वभावातली रुजुता, सभ्यता, नम्रता आमची पिढी त्यांच्याकडनं पाहून शिकली. दत्ता सामंत यांचं 1982 साली गिरणी कामगारांचं आंदोलन झालं. अनेकदा दत्ताजी आम्हाला भेटायचे. वयाचं अंतर 50 वर्षाचं, जास्तच, पण तरुणाई बरोबर नाळ जोडण्याची अफलातून क्षमता होती. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता, मीच विचारला होता. मुलुंडला राहायची ठाण्याला इथे जवळ, आम्ही भेटायला गेलो. त्यावेळेला दत्ता सामंत यांच्या आंदोलनाबद्दल त्याला प्रश्न विचारला, कारण तो संप चिघळत चालला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आंदोलन केव्हा चालू करायचं, कोणाला घेऊन करायचं, कोणाला टाळून करायचं आणि कोणत्या गोष्टी साध्य झाल्यानंतर कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि आंदोलन मागे घ्यायचं असतं. हे ज्याला कळतं त्यांनीच आंदोलन चालू करावं, नाहीतर त्या आंदोलनाचं फलित चांगलं होत नाही आणि हाती काही पडत नाही. दत्ता सामंत यांच्या पदरातही काही पडणार नाही. पुढचा इतिहास काय आहे तो तुम्हाला मी सांगायला नको. दीज वर द प्रोफेटिक वर्ड्स. अभिजित दिपके, खेल में बहुत नए हो. आज तुम्हाला जो तुमचा विजय वाटतोय त्यातच तुमच्या उद्याच्या पराजयाची कहाणी लिहिली गेली, एवढं लक्षात ठेवा. जी तरुणाई गडकरींना आज प्रश्न विचारते, याद रहे, ती तरुणाई उद्या तुम्हालाही प्रश्न विचारण्याला मागे पुढे पाहणार नाहीये. तुम्ही आता ते शेवटचं वाक्य जे म्हटलं की लोक आता कडे ही वाक्य आम्हाला सुद्धा ऐकायला मिळत होती. आम्ही जेव्हा मोर्चामध्ये फिरत होतो, आम्ही जेव्हा सगळं आंदोलन कव्हर करत होतो, तेव्हा आम्हाला सुद्धा ऐकायला मिळत होती की इथे आज जे विरोधक सुद्धा यांच्याकडे येत आहेत, विरोधक आंदोलन एनकॅश करण्याचा प्रयत्न करतायत, उद्या हे त्यांना सुद्धा प्रश्न विचारायला मागे पुढे बघणार नाहीत. ही अशीच स्थिती आहे. या विरोधकांच्याच गोष्टीकडे आता मला यायचं आहे की विरोधकांनी आंदोलन एनकॅश करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. राहुल गांधींनी आंदोलन अगदी स्वतःवरती ओढवून घेतलं. दुसरीकडे मुंबई ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंनी अक्षरशः म्हणजे आपण इथे आता नुकतीच शिवाजी पार्कवरती रविवारी त्यांची सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा बरंच त्यांनी बोलून घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या. तर ह्या विरोधकांच्या या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे त्यांनी आंदोलन राहुल गांधींची अडचण अशी होती की अभिजित दिपकेने यापूर्वी त्यांच्यावर इतकी टीका केलेली होती आणि अभिजित दिपके अँड गँग हे आम आदमी पक्षाचं बाय प्रोडक्ट आहे याची पूर्ण कल्पना सगळ्या जगाला आहे, ती राहुल गांधी नाही होती. त्यामुळे राहुल गांधी जंतर मंतरला गेले नाहीत, प्रियंका गांधी गेल्या नाहीत, त्यांनी बाहेरून आंदोलनाच्या कॉजला सपोर्ट केलाय, आंदोलनाला नाही केलं. सोनम वांगचुक यांच्याबद्दल बोलले, पण सोनम वांगचुक यांना पूर्ण समर्थन नाही दिलं. तुम्ही एक लक्षात घ्या, या सोनम वांगचुकवर 2007 साली सर्वात भीषण आरोप हे काँग्रेस सरकारने केलेले आहेत. त्यामुळे इकडे आर तिकडे वीर. आणि अभिजित दिपके यांनी पहिल्या 10 दिवसामध्ये त्यांना काहीच ट्रॅक्शन मिळत नव्हती, फ्रस्ट्रेट झाले होते. सोनम वांगचुक उपोषणाला बसल्यानंतर त्याला एक चढाळी आली आणि 11-12व्या दिवशी ते सिरियस बनले आणि मग वाढलं. त्यावेळेला टीका त्यांनी कोणावर केली? भाजपवर नंतर केली, पहिले काँग्रेस आणि राहुल गांधींवर केलेली आहे. त्यामुळे जिस पार्टी में खाने पे तुमको दावत नहीं मिली थी उसका खाना ठीक नहीं था, ये कहना कुछ शौर्य की बात नहीं है. आता राहता राहिला मुद्दा मुंबईतल्या 2 भावांचा. चलो कुछ काम तो मिल गया. त्यांना या निमित्ताने एक क्रेडिट मी नक्की देईन आणि ते विशेषतः राज ठाकरेंना. त्यांच्या प्रेझेन्समुळे पोलिसांच्या अट्रॉसिटीज होऊ शकल्या नाहीत, नाहीतर दिल्लीसारखी परिस्थिती इकडे आली असती आणि शर्मिला ठाकरे म्हणा, राज ठाकरे म्हणा, यांच्या तिकडे योग्य वेळी पोहोचण्यामुळे त्याला एक आकार उकार आला, त्याला एक शिस्त आली आणि तो आवाज अधिक तीव्र झाला. ते त्यांचे जे शब्दिक कोटे आहेत की जेंजीने जिंजा उपटल्या वगैरे, ते त्यांच्या स्वभावाला धरून आहेत, पण त्यांच्या येण्यानं त्याला एक प्रकारचं बळ आलं, यात काही शंकाच नाही. परंतु याचे राजकीय फायदे होतील का, तर अभिजित दिपकेला होतील की नाही याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. याचं कारण शर्मिला इरोम 16 वर्ष उपोषणात होत्या
नाकातून राईस फीड त्यांच्या राईस ट्यूब टाकून फीड जायचं. त्या निवडणुकीला उभ्या राहायला प्रचंड मतं पडली त्यांना, 90. तेव्हा निवडणूक हा खूप वेगळा विषय आहे. यानिमित्ताने सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स ही गोष्ट पुढे आलेली आहे. जेव्हा आपण त्याच्यावर एक वेगळा एपिसोड करू तेव्हा त्याच्यावर मी डिटेल उत्तर देईन. परंतु यापुढची लढाई आता सोशल मीडियावर लढली जाईल. आणि एक शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे, तो म्हणजे आदरणीय सन्माननीय योगेंद्र यादव, अब संसद से नहीं सड़कों से नतीजे निकलेंगे, सड़कों से कानून से नहीं, अब हमारी मांगों से देश चलेगा. याद रखो, याद रखो. सड़कों से अगर हो रहा है तो बाबा साहब अंबेडकर का संविधान हाथ में मत लेना. जर तुम्हाला एनार्की, अराजकता हे जर तुम्हाला घडवायचं असेल तर लक्षात ठेवा, हे दुधारी शस्त्र आहे, ते तुमच्यावर उलटू शकतं. आंदोलनामध्ये जी लोक 20 तारखेला दिसत होती त्यांचा 19 तारखेला मेळावा झाला होता का? जेव्हा याच्यावर कार्यक्रम करू तेव्हा त्याची जाहिरातच मी तुम्हाला दाखवणार आहे. अशोका विद्यापीठामध्ये ज्या नक्षलवादी घोषणा देण्यात आल्या त्याच घोषणा या इकडे देण्यात आल्या. या मागचा अजेंडा आपण त्यावर कार्यक्रम करू तेव्हा एक्सपोज करायचा आहे. पण आज जैनजी, यू आर नॉट अलोन, द नेशन इज विथ यू हा संदेश दस्तूर खुद्द प्राईम मिनिस्टरने दिलाय. नंदन नीलकेणी सारखा एक मोठा व्यक्ती हे सगळी व्यवस्था सुधारण्याकरता टास्क फोर्सचा अध्यक्ष आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, योग्य तो कायदा पारित झालेला आहे. लवकरच एक फुल प्रूफ सिस्टीम या देशामध्ये परीक्षेची येईल. जसं दोन ट्रेनची टक्कर होऊ नये म्हणून कवच निर्माण केलं, तसं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं आणि भविष्याचं कवच हे सरकार निर्माण करेल याची मला खात्री आहे. आज जेनजीनी त्याला ते कवच निर्माण करायला भाग पाडलेलं आहे. सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि या सगळ्या आंदोलनाचे आता आपण पुढच्या सगळ्या एपिसोड्स मध्ये आपण या सगळ्यावरती डिटेल चर्चा करणारच आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. बरेचसे मुद्दे ते हिडन आहेत अजूनपर्यंत, त्या मुद्द्यांवरती आपण सगळ्या गोष्टी बाहेर आणणार आहोत. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. अभिजित दिपकेंचं जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामागचे काय जे हिडन मोटिव्ह असतील, काय असतील, त्या गोष्टी बाजूला राहिल्या. परंतु यातनं एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे आज ही तरुणाई एका कुठल्या तरी महत्वाच्या गोष्टीसाठी एकत्र येऊ शकते आणि ती व्यवस्थेला बदलायलाही लावू शकते, हे यातनं सिद्ध झालं. या तरुणांचा आवाज आता आपल्याला कुठल्याच राजकीय पक्ष असेल, कुठलीच व्यवस्था असेल, या तरुणांचा आवाज त्यांना अजिबातच दुर्लक्ष करून चालणार नाही. हा आवाज आणि आवाजाची दखल आता कायम घ्यावीच लागणार आहे. हे आज या आंदोलनात प्रकर्षाने समोर आलेलं आहे. नवीन गोष्टी समोर आल्या आहेत, नवीन हत्यारं समोर आले आहेत, राजकारणाचा नवीन पट समोर आलेला आहे. पुढे काय होणार या सगळ्या गोष्टी उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहेच. परंतु आज ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.